Hello students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College, Shirur. Standard 5th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we have started topic number 9, Decimal Fractions. In this video, we are going to learn writing half, quarter, 3/4 and 1 1/4 in decimal form. In last video, we learned some tables in which there are conversions of paise into rupee, centimeter into meters, rupee into paise and meter into centimeters. We are going to solve first of all some examples. See here some examples from problem set number 39. Question number 1 is there. Write how many rupees and how many paise. And example is given like rupees 58.43. Then we have to write how many rupees and how many paise. त्यामुळे इथं काय लिहिणार आहोत आपण 58 rupees 58 and 43 पैसे अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. त्यानंतर रुपीज 2.30 याचा अर्थ आहे रुपीज 2 and 30 पैसे. अशा पद्धतीनं आपल्याला हे किती रुपये आहेत आणि किती पैसे आहेत त्याचं कन्वर्जन लिहायचं आहे. आता आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. याच पद्धतीनं आपण ते सॉल्व करणार आहोत. 58.75 मीटर. आता याच्यामध्ये किती मीटर आहेत आणि किती सेंटीमीटर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळं 58.75 मीटर म्हणजे किती झालं 58 मीटर आणि पॉईंट नंतरचे जे आहे ते सेंटीमीटर म्हणजे 75 सेंटीमीटर. त्यानंतर 1.62 मीटर. आता याच्यामध्ये सुद्धा झाले बघा याच्यामध्ये 1 मीटर आहेत आणि 62 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सेट नंबर 39 सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आपल्याला रायटिंग हाफ, क्वार्टर, 3/4 अँड 1 1/4 इन डेसिमल फॉर्म. आता हाफ जे आहे ते आपण डेसिमल फॉर्ममध्ये कसं लिहिणार आहोत. बघा हाफ आपण फ्रॅक्शनमध्ये 1/2 असं लिहितो. आता हे डेसिमल फॉर्ममध्ये दशांश रूपामध्ये याचं रूपांतर करायचं आहे. त्यामुळं दशांश अपूर्णांक तयार करण्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर 10, 100 अशा पद्धतीने लागतो. मग आता 2चा डिनॉमिनेटर पण 2 5 10 या पद्धतीने करू शकतो. म्हणजे 1 × 5 आणि 2 × 5 जर आपण केलं तर 1 5 5 2 5 10 5/10. याचं काय झालं कन्वर्जन बघा 0साठी 5 1साठी डेसिमल पॉईंट म्हणजे 0.5 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणजे 1/2 आपण डेसिमल फॉर्ममध्ये 0.5 किंवा 0.50 या पद्धतीनं लिहू शकतो. आता बघा क्वार्टर आणि 3/4 हे जर आपल्याला लिहायचं झालं तर हे आपण कसं लिहिणार आहोत. आता क्वार्टर म्हणजे 1/4 म्हणजे पाव भाग म्हणजे 4तला 1 भाग म्हणजे क्वार्टर. तर हे आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता 4चं कन्वर्जन आपण 10मध्ये करू शकत नाही, परंतु आपल्याला 100मध्ये जर करायचं असेल तर 25 आपल्याला गुणावं लागेल. म्हणजे 1 × 25 आपण 4 × 25 म्हणजे 25 म्हणजे 25 28 4 जा 100. आता हा डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला मिळालेला आहे. त्याचं आपण डेसिमल पॉईंटमध्ये रूपांतर करू शकतो. 0साठी 5 0साठी 2 1साठी पॉईंट आणि 0
म्हणजे 1/4 म्हणजे क्वार्टर जो आहे तो आपण 0.25 अशा पद्धतीनं लिहू शकतो. आणि 3/4 म्हणजे 3/4 हा जो फ्रॅक्शन आहे तो आपण 0.75 या पद्धतीनं लिहू शकतो. बघा, अ क्वार्टर 1/4 is equal to 1 into 25/4 into 25 is equal to 25/100 is equal to 0.25. 3/4 म्हणजे पाऊण भाग म्हणजे 4तला 3 भाग म्हणजे 3/4. याला सुद्धा 25ने मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. तर 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100 म्हणजे हे किती झाले 75/100. याचं कन्वर्जन कसं येणार आहे 0.75. त्याचबरोबर बघा 1 अँड अ क्वार्टर म्हणजे 1 हे कंप्लीट अंक घ्यायचा आहे 1 आणि क्वार्टर म्हणजे 1/4 पाव भाग. हे कसं लिहायचं आहे 1 हा पूर्णांक भागच आहे त्यामुळे 1 लिहायचं आहे आणि क्वार्टरचा आपण काय लिहितो 0.25 म्हणजे पुढं 0.25 अशा पद्धतीनं आपण 1.25 हे लिहायचं आहे 1 अँड क्वार्टरसाठी. त्याच पद्धतीनं 1 अँड 3/4 जर आपल्याला लिहायचं असेल तर 1 आणि 3/4 म्हणजे 3/4 आणि 3/4साठी आपण 0.75 लिहितो म्हणजे 1.75 अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. त्यानंतर बघा 1 अँड हाफ 1 इंटिजर आहे कंप्लीट आणि हाफ आपण 1/2 असं लिहितो त्यासाठी आपण 0.50 घेत असतो त्यामुळे हे 1.50 किंवा 1.5 हे सुद्धा आपण लिहू शकतो. तसंच 17 अँड हाफ 17 अँड हाफ म्हटलं 17 पूर्ण संख्या झाली आणि हाफ म्हणजे 1/2 म्हणजे काय लिहिणार आपण 17.50 किंवा 17.5 अशा पद्धतीनं आपल्याला हे लिहायचं आहे. इन दिस वे वी हॅव टू सॉल्व प्रॉब्लेम सेट नंबर 40 इन युअर नोटबुक. थँक्यू.